गोरेगाव नेस्को सेंटर कॉन्सर्ट ड्रग प्रकरणी ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली आहे। शिवसैनिकांनी वनराई पोलीस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी केली। आमदार सुनील प्रभू आणि मुंबई महापालिकेमधील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झालाय आणि याचा ठाकरे सेनेकडून जोरदार निषेध करण्यात आला। रेव पार्टी याचा सर्वसामान्य माणसाला अर्थ काय कळतो की जे काळे धंदे चालतात, जिथे ड्रग जातो, बाकी मुली असतात, या सगळ्या गोष्टी करतात। एक तरुण पिढी बिघडवायचं काम या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये होतंय आणि या सरकारच्या काळात होतंय। काय करतंय गृह विभाग, काय करतंय सरकार, काय करतंय पोलीस स्टेशन, मुंबईचे सीपी काय करतायत। आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की आज ही सुरुवात आहे, आत्ताच रोका। आणि याच्या पाठीमागे कोण आहेत ना, मग ते ऑर्गनाईज करणारे कंपनीचे लोक आहेत का, त्याचे डायरेक्टर आहेत का, आणि कोण आहेत? ताई आमचं तेच म्हणतात की याच्या मुळाची कोण आहे ते शोधा ना। कारण शाळा, कॉलेज आणि जिथे जिथे मुलांचा वावर आहे, मग तो मॉलमध्ये असेल, काय सगळीकडे जर असं मिळायला लागलंय तर ही तरुण पिढी आपल्या सर्वांचं राजकारण बघता, फोडाफोडीचं राजकारण बघता, कोणी कोणावर विश्वास ठेवायला बघत नाहीये। त्यामुळे अधिक शिकलेली तरुण पिढी, आता ही जी मुलं आहेत, हे MBA वगैरे केलेली मुलं आहेत, ही अशी बर्बाद होते। देश काय म्हणतोय, पंतप्रधान काय म्हणतायत, आणि देशचा नागरिक, जो देशाचा चांगला सुदृढ नागरिक विळक्यात, या ड्रगच्या विळक्यात जातोय, त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे?